चला तर आपण कथेला सुरुवात करूया। सोमवारची पौराणिक कथा। अमरपूर नावाच्या गावात एक श्रीमंत माणूस होता। व्यापारी तिथे राहत होता आणि त्यांचे हा व्यापार व्यापक होता। शहरातील व्यापारी सर्वजण त्याचा आदर करायचे। खूप सारे काहीही असले तरी तो व्यापारी खूप दुःखी होता, कारण त्या व्यापाऱ्याकडे काहीच नव्हते। मुलगा नव्हता। दिवसरात्र त्याला एकाच गोष्टीची काळजी वाटत होती, त्याच्या मृत्यूनंतर त्यांचे प्रचंड व्यवसाय आणि संपत्ती कोण सांभाळेल। मुलगा व्हावा या इच्छेने व्यापारी दर सोमवारी भगवान शिवाचे उपवास आणि पूजा मी ते करायचो। संध्याकाळी व्यापारी शिव मंदिरात जा आणि भगवान शिवासमोर तूप अर्पण करा, तो दिवा लावायचा। व्यापाऱ्याची भक्ती। एके दिवशी देवी पार्वतीने भगवान शिव यांना पाहिले। हे कोण म्हणाले, अरे प्राणनाथ, हा व्यापारी तुमचा खरा भक्त आहे। किती या सोमवारचे उपवास आणि पूजा अनेक दिवसांपासून केली जात आहे, ते नियमितपणे करत आहेत। अरे देवा, तूच आहेस। व्यावसायिकाची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, ते करा। भगवान शिव हसले आणि म्हणाले, पार्वती, या जगात प्रत्येकाला त्यांच्या कर्माची जबाबदारी देते, त्यानुसार फळ मिळते। प्राणी जसे कर्म केले जाते तसेच फळ मिळते, प्राप्त होते। पार्वती, असे असूनही मी सहमत नव्हतो। त्याने भगवान शिव यांना विनंती केली, मी तुला प्राणनाथला सांगितले नव्हते का की तुला या व्यावसायिकाची गरज आहे। इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, कारण तो तुमचा अनन्य भक्त आहे। दर सोमवारी तुमचा व्रत आणि पूजा विधिवत करतो। त्यानंतर तुम्ही अन्न द्यावे आणि एकदाच अन्न खावे। तो करतो मुलगा होण्यासाठी। तुम्हाला हे आवश्यक आहे, आशीर्वाद द्यावाच लागेल। देवी पार्वतीचा आग्रह पाहून प्रभू शिव म्हणाला, हे देवी, तुझ्या विनंतीनुसार मी या व्यावसायिकाला मुलगा झाला मी देईन, पण त्याचा मुलगा 16 वर्षाचा आहे, जास्त काळ टिकणार नाही। त्या रात्री भगवान शिव त्या व्यापाऱ्याला स्वप्नात दर्शन देऊन त्याला एका पुत्राचे आशीर्वाद मिळाले आणि त्यांचे मुलगा 16 वर्षाचा होईपर्यंत जगेल असेही म्हटले जाते। मी तुम्हाला सांगितले, देवीच्या आशीर्वादाने व्यापारी आनंद आहे, पण मुलाच्या लहान आयुष्याची चिंता, त्यामुळे तो आनंद नष्ट झाला। प्रथम व्यापारी अशा प्रकारे तो सोमवारचा उपवास विधीनुसार करत राहिला। काही महिन्यांनी त्याला एक अतिशय सुंदर मुलगा झाला। जन्म झाला। जन्माने व्यापाराचा मुलगा घर आनंदाने भरले होते। खूप धूमधडाक्यात मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात आला। उद्योगपती मुलाच्या जन्माबद्दल फारसे आनंदी नव्हते, कारण त्याला त्यांच्या मुलाच्या अल्पायुष्याचे रहस्य माहीत होते। या व्यापाऱ्याशिवाय हे रहस्यमय घर मी कोणालाही ओळखत नव्हतो। विद्वान ब्राह्मणांनी त्या मुलाचे नाव अमर ठेवले। अमर 12 वर्षाचा असताना त्याला शिक्षण मिळू लागले। यासाठी त्याला वाराणसीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या व्यावसायिकाने अमरच्या काका दीपक यांना फोन केला आणि अमरने शिक्षण घेण्यासाठी जावे असे सांगितले। वाराणसीला निघा, अमर त्यांच्या काकांचा आहे, मी त्यांच्यासोबत शिक्षण घेण्यासाठी गेलो। रात्री अमर आणि दीपकचंद जिथे होते तिथे वाटेत ते विश्रांतीसाठी थांबायचे आणि यज्ञ करायचे। तो ब्राह्मणांना अन्न पुरवत असे आणि लांब प्रवास त्यानंतर अमर आणि दीपक एका शहरात पोहोचले। ते नगरच्या राजाच्या मुलीच्या लग्नाचा आनंद संपूर्ण शहर सजवले होते। निश्चित केले लग्नाची मिरवणूक वेळेवर आली, पण वराचे वडील होते, त्यांचा मुलगा एका डोळ्याने आंधळा असल्याने तो खूप अस्वस्थ होता। काळजीत होते। त्याला याची भीती वाटत होती, जर राजाला हे कळाले तर ती लग्नाला नकार देईल आणि त्याची बदनामी होईल। जेव्हा वराच्या वडिलांनी अमरला पाहिले तेव्हा त्यांचे मनात एक विचार आला। त्याला वाटले, या मुलाला वर का बनवू नये? मी तुझे लग्न राजकुमारीशी करून द्यावे का? लग्नानंतर मी त्याला पैसे देईन आणि त्याला आणि राजकुमारीला पाठवीन। मी त्याला माझ्या शहरात घेऊन जाईन। वराच्या वडिलांनी या संदर्भात अमर आणि दीप यांना पत्र लिहिले। मी बोललो। दीपच पैसे मिळवण्याच्या लोभात वराच्या वडिलांनी प्रस्ताव स्वीकारला। अमर व्यक्तीला वराच्या वेशात असलेली राजकुमारी, तिचे लग्न चंद्रकाशी झाले होते। राजा त्याने राजकुमारीला भरपूर पैसे दिले आणि तिला निरोप दिला। जेव्हा अमर परत येत होता तेव्हा ते सत्य लपवू शकला नाही आणि त्याने राजकुमारीच्या शालेवर लिहिले, राजकुमारी चंद्रिका।
तू माझ्याशी लग्न केले होतेस. मी शिक्षण घेण्यासाठी वाराणसीला जात आहे. तुम्हाला दिसेल की तो एका डोळ्याने काना आहे. कधी राजकुमारीने तिच्या शालावर काहीतरी लिहिलेले पाहिले आणि जेव्हा त्याने ते वाचले तेव्हा त्याने त्या मुलाला हे सांगितले जायला नकार दिला. जेव्हा राजा कानाने राजकुमारीसोबत असल्याचे कळले, जर त्याची मुलगी लग्न केलेली नसेल तर राजकुमारीला वाड्यात ठेवण्यात आले. तिथे अमर त्यांचे मामा दीपक यांच्यासोबत वाराणसीला पोहोचले. अमर गुरुकुलमध्ये शिकू लागला. जेव्हा अमर 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याने यज्ञ केले. यज्ञाच्या शेवटी ब्राह्मणांना जेवू घातले आणि भरपूर अन्न मिळाले. कपडे दान केले. रात्री अमर त्यांच्या बेडरूममध्ये मी झोपी गेलो. भगवान शिवाच्या वरदानानुसार अमर झोपेत असताना त्याचा आत्मा निघून गेला. सूर्योदयाच्या वेळी अमर काका मृतावस्थेत असल्याचे पाहणे तो रडू लागला आणि ओरडू लागला. आजूबाजूच्या भागातील लोकही जमले आणि तो त्यांचे दुःख व्यक्त करू लागला. आईचे रडणे, जवळून जाणाऱ्या रडण्याचे आवाज भगवान शिव आणि माता पार्वती यांनीही ऐकले. पार्वतीजी भगवान प्राणनाथांना म्हणाल्या, त्यांच्या रडण्याचा आवाज मला सहन होत नाही. तुम्ही या व्यक्तीचे दुःख कमी केले पाहिजे. भगवान शिव पार्वतीसोबत अदृश्य झाले. जेव्हा पार्वतीने आकारात जवळ जाऊन अमरला पाहिले, तो जिला म्हणाला, अरे देवा, हे त्याच व्यापाऱ्याचे आहे. माझा एक मुलगा आहे जो मी 16 वर्षे दत्तक घेतला आहे. मी वरदान दिले होते, त्यांचे आयुष्य संपले आहे. पार्वतीजींनी पुन्हा भगवान शिवांना विनंती केली, तू काय केलेस? प्रणाम. तू या मुलाला मृत्यूपासून वाचव, नाहीतर तो मरेल. मुलाच्या मृत्यूमुळे आईवडील रडत आहेत आणि त्यांचे प्राण अर्पण करतील. या मुलाचे वडील तुमचे सर्वात मोठे भक्त आहेत. तुम्ही वर्षानुवर्ष सोमवारचा उपवास पाळत आहात. तो प्रसाद देत आहे. देवी पार्वतींनी विनंती असे केल्यावर भगवान शिवाने त्या मुलाला पुन्हा जिवंत केले असण्याचे वरदान दिले. भगवान शिव यांचे त्यांच्या आशीर्वादाने तो काही क्षणातच पुन्हा जिवंत झाला. मी उठून बसलो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमर त्यांचा मी माझ्या काकांसोबत माझ्या शहराला निघालो. दोघेही चालत गेले आणि त्या शहरात पोहोचले जिथे अमर विवाहित होता. त्या शहरातही अमर यज्ञ आयोजित केला. जवळून जाणे. जेव्हा नगरच्या राजाने यज्ञ आयोजित होताना पाहिले, राजाने लगेच अमरला ओळखले. यज्ञ शेवटी राजा अमर आणि त्यांचे काका तो त्यांना राजवाड्यात घेऊन गेला आणि तिथे काही दिवस राहिला. ते ठेवून राजकुमारीने त्याला भरपूर पैसे आणि कपडे दिले. 6 पाठवले. वाटेत सुरक्षितता. राजाने आपल्यासोबत अनेक सैनिकही पाठवले. दीपक शहरात पोहोचल्यावर एक दूत माझ्या आगमनाची माहिती घरी पाठवली. आशा आहे की त्यांचा मुलगा अमर जिवंत परत येईल. माहिती मिळाल्याने तो व्यापारी खूप खुश झाला. त्याला व्यावसायिकाला त्याच्या पत्नीसोबत सापडले. त्याला एका खोलीत बंद करण्यात आले. भुकेल्या आणि तहानलेल्या मुलांसाठी व्यापारी आणि त्यांची पत्नी एकत्र राहतात वाट पाहत होते. त्याने प्रतिज्ञा केली. त्यांनी स्पष्ट केले होते की जर त्यांचा मुलाची काळजी घ्यावी लागली तर मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा दोघेही मी माझे प्राण अर्पण करेन. व्यापारी, त्यांची पत्नी आणि शहराच्या वेशीवर मित्रांसह पोहोचला आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नाची बातमी ऐकून आणि सून राजकुमारी चंद्रिकेला पाहून त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. त्या रात्री देवा शिव त्या व्यापाऱ्यांच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, सर्वोत्तम, मी तुम्हाला सोमवारी उपवास करायला सांगितले आहे. हे ऐकून आनंद झाला. तुमचा मुलगा दीर्घ आयुष्य प्रदान केले. भगवान शिव यांचे हे ऐकून तो व्यापारी स्वप्नात खूप रागावला. मी आनंदी होतो सोमवारी उपवास करून. व्यापाऱ्याच्या घरी आनंद परतला. शास्त्रांमध्ये असे लिहिले आहे की पुरुष आणि स्त्री सोमवारच्या उपवासाची विधी आणि उपवासाची कहाणी पाळणे. जो कोणी हे ऐकतो त्यांच्यासोबत इच्छा पूर्ण होतात. एकदा प्रेमाने हर हर महादेव म्हणा. माता पार्वतीच्या जय जयकार. भोलेनाथाची दुर्मिळ प्रार्थना ऐकून कथा ही शिवपुराणात आहे.